हॅलो भावांनो, आपले भरपूर दिवस झाले आपले ब्लॉग नाही आले आणि इथून आज आपण निघालो सगळ्या आपली दादा फॅमिली जसं की आयजल आणि इथं बीजा मायकल तर कुणूल हा आयजल बसला इथं. मला वाटतं मी मिनी ब्लॉगमध्ये येणार नाही. भावा तू येणार नक्कीच. आपण इथून निघालो आज आपलं जसं की स्वामींचा प्रकट दिन आहे, तर आपण इथून मठात निघाल्यानंतर आयजलला वाटतं माझे केस चांगले आहेत आणि याला वाटतं माझे केस गळून गेलेत. भावांना इथं लगेच यांना बोललो एक औषध आहे माझ्याकडं, नक्कीच ते यूज करा. पण जाऊ दे आता न बोलण्यात माझ्या मग इथून आम्ही निघतो भावांनो, कारण की आपली एक्झाम पण चालू होते त्याच्यामुळे माझे ब्लॉग नाही येतं. मी बाहेर नाही जात आहे कुठं, घरीच असतं तसं पण भावना नक्कीच आपले मस्त मस्त ब्लॉग येतील. इथं आपण मस्त पोचल्यानंतर भावना इथं की मठामध्ये पोचल्यानंतर आपण मस्त चपलांची सोय लावतो. जसं की भावना इथं भरपूर गर्दी होणार आहे आणि इथं मस्त पाय बी धुवून लगेच आपण मठामध्ये एंट्री करतो. मठामध्ये आल्यानंतर भावना लगेच आपल्याला दर्शनासाठी आपण लगेच दर्शन घेतो, कारण की भावना गर्दी भरपूर आहे. एवढी गर्दी आहे की प्रमाणापेक्षा जास्त. मग इथं आल्यानंतर स्वामींचं दर्शन घेऊन लगेच आपण थोड्या वेळ बसतो. इथं बसल्यानंतर थोडं शांत वाटतं मनाला. भावना गर्दी बघितली ना तुम्ही किती. इथं मस्त बसल्यानंतर थोड्याच वेळामध्ये लगेच आपण इथून लगेच प्रसादासाठी येतो बाहेर. आल्यानंतर प्रसाद घेऊन लगेच आपण बाहेर पडतो. तर भावांना आपल्या चपलांचा डायरेक्ट नाश एवढे सेफ जागेवर आपण लावलं होतं, काढलं होतं. तर भावांना ते आपल्या इकडे तिकडे होऊन जातं. दादाला बोललो मग आपल्याला इथून भाजीपाला घ्यायचा आहे. दादाला बोललो भाजीपाला घ्यायचा आहे दादा. तर हा साहिलला सांगतोय, अरे भाई तुला विचारलं तर साहिल भाई आमचा भाजीपाला घेतो. तसंच की आयजीएल ना, हा BGMI मधला आयजीएल आणि हा घरकामामधला आयजीएल. तर भावांना इथे लगेच आम्ही मस्त भाजीपाला घेऊन घरी निघतोच. निघाल्यानंतर आमचा एक मेंबर हरवतो, जसंच की कुन्नू भाई. हरवल्यानंतर भावाला त्याला कॉल करून बोलवलं जातं. शेवटी आम्ही पोचतो घरी. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.